सकाळ झाली की आपल्याला सर्वात प्रश्न पडतो की आज नाश्त्याला ब्रेकफास्टला काय बनवायचं आहे. तर आज मी तुम्हाला इतकी छान नाश्त्यासाठी आणि ब्रेकफास्टसाठी हेल्दी आणि टेस्टी असा रवा डोसा दाखवणार आहे, जो खूपच कमी साहित्यात आणि खूपच टेस्टी आणि हेल्दी असा हा रवा डोसा तयार होतो. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य. तिकडे मी 1 वाटी बारीक जाड रवा कोणताही घ्यायचा आहे, कारण आपल्याला त्याचं वाटण करायचं आहे. ते 1 वाटी मी रवा घेतला आहे. अर्धी वाटी मी इथं जाड पोहे घेतलेले आहे, तिकडे बघू शकता. आणि अर्धी वाटीच्या पण कमी दही घेतले, आंबट दही. आपल्याला फक्त हे 3च साहित्य वापरून मस्त असा छान असा रवा डोसा बनवायचा आहे. किंवा तुम्ही आपण मराठीमध्ये याला आंबोळीसुद्धा बोलतो. तर रवा डोसा आपल्याला बनवायचा आहे. तर अर्धी वाटी पाऊण वाटी मी रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे अर्धी वाटी हे जाड पोहे टाकायचे. आता पोहे टाकल्यामुळं कसं रवामध्ये चांगला असा क्रिस्पीपणा येतो. आणि हे आंबट दही टाकून घ्यायचे आहे. हे अर्धी वाटीच्या कमी आंबट दही घ्यायचं आहे. हे बघा, आता रवा, दही आणि पोहे हे आपण 3 साहित्य वापरलेले आहेत. आता हे दहीचं जे पाणी आहे ना, आपण हे टाकायचं आहे, कारण आपल्याला थोडंसं वाटण करायचं आहे, त्यामुळं पाण्याची आवश्यकता असते. तर हे दहीच्या वाटीमध्येच आपण पाणी टाकून ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे चांगलं आता एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आवश्यकतेनुसार याच्यात पाणी टाकत याचं मस्त पातळ असा बॅटर बनवून घ्यायचा आहे. बघा, पुन्हा एकदा मी पाणी टाकलं आहे. जसं जसं पाणी लागेल तसंच पाणी ॲड करायचं, एकदम जास्त नाही टाकायचं. आणि इकडे बघू शकता आपलं डोश्याचं जसं पीठ असतं ना, तसं हे पीठ तयार होतं. मग एका मोठ्या टोपामध्ये किंवा एका बाउलमध्ये हे सर्व पीठ जे आपण वाटून घेतलं आहे ते सर्व एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे, जसं मी काढून घेतलेलं आहे तसं. आणि छान असं याला एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने. हा खूप छान हेल्दी नाश्ता मी तुम्हाला दाखवते. मसाला डोसा, तांदळाचा डोसा आपण नेहमीच करतो, पण न तांदूळ भिजवता, न तांदूळ वाटता, झंझटच नको. आपला साधा सोपा मस्त सिंपल पद्धतीने रवा डोसा बनवून खायचा, खूप छान लागतो. आता याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं, जास्त टाकायचं नाही आहे, चव येण्यासाठी चांगली. नाही तर काय होईल, फिका फिका लागन तो आपला डोसा. याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकले. आणि इकडे बघू शकता आता आपले बॅटर जे आहे ना, पातळ दिसते तुम्हाला रनी. तर आपण हे थोड्या वेळाला रेस्ट देणार आहोत. मग त्याच्यानंतर याच्यामधला जो घटपणा असतो ना, म्हणजे रवा कसं असतं, रवा फुलला जातो पाण्यामध्ये आणि ते पाणी सगळं सुकून घेतो. आता हे बघा, आपण 10 मिनिटांनंतर याला बघू आपण. इकडे बघू शकता आता 10 मिनिटं झालेत. तर अगोदर जसं टेक्स्चर होतं त्याच्यापेक्षा हे थोडंसं तुम्हाला जाडसर दिसत असेल, कारण हा रवा जो आहे ना तो फुलला गेला आहे आणि पाणी पूर्णपणे सोकून घेतलं आहे. तर आपण काय करायचं, ह्या स्टेजवर लगेच आपण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकायचे चिमूटभर फक्त, कारण की काय होतं लगेच फ्लफी आणि असं फुललेला राहतो आपला डोसा, नरम राहतो, सॉफ्ट राहतो, खूप छान. आणि पोह्यामुळं त्याच्यामध्ये थोडा क्रिस्पीपणासुद्धा राहतो. तिकडे बघू शकता बेकिंग पावडर टाकल्यामुळं किती छान फुलला गेला बॅटर. आणि एकीकडे आपला तवा मी तापत ठेवला होता, तसं तवा तापत ठेवायचं. चांगला तापून झाला की मग स्लो करायचा गॅस. आणि हे हळूहळू असं बॅटर जे आहे ना हळूहळू टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला एकदमच मोठी साईज नाही द्यायची रव्याची. आता आपल्याला थोडासा आंबोळी, मराठीमध्ये आपण पदार्थ आहे बघा आंबोळी, तो असाच बनवला जातो, त्याचाच आपल्याला आकार द्यायचा आहे. जास्त मोठा नाही करायचा, जाडसर करायचा आहे. हे बघू शकता, ह्या साईजचं तुम्ही बनवा. ह्या रवा डोसा किंवा आंबोळी हे असं बनवलं जातं. हे बघा. आणि हवं तर तुम्ही याला पेपर डोसासुद्धा करू शकता मोठ्या पॅनवर चांगला. तर मी याला थोडंसं मीडियम साईजमध्येच करते. तिकडे बघू शकता 1-2 सेकंडमध्ये याच्यामध्ये जाळी तयार होते. इकडे बघू शकता परफेक्ट साहित्य आपले जर मापात बसलं की जाळी चांगली छान येते. इकडे बघू शकता तुम्ही आपल्या ह्या डोशाला किती चांगली जाळी आली आहे चारी बाजूनी. आणि याच्यावर झाकण ठेवलं तर खूप छान असं शेकून निघन, आणि नाही ठेवलं तरीसुद्धा हे वाफेवर मस्त निघून जाते. बघा किती छान आपला हा डोसा तयार होत आहे. अगदी स्लो गॅसवर याला मस्त असं 2-3 मिनटं शेकून घ्यायचे आणि मग पलटी करायचे. आता मी हे पलटी करून घेते. इकडे बघू शकताय बघा, नरम सॉफ्ट आणि असा परफेक्ट आपला डोसा तयार झालेला आहे. तर किती भारी वाटते बघा, कुठे तुटला नाही, कुठेही बॅटर आपलं हे झालं नाही आहे. तर मस्त असं एकंदरीत आपला डोसा तयार झाला. हवं तर तुम्ही थोडासा याला खालून असं शेक द्यायचा, जास्त नाही शेकायचा, कारण वरून खूप छान असं शेकून झालेलं आहे. तर थोडंसं नॉर्मल याला खालूच्या साईडला थोडंसं
शेकून घ्यायचा आणि काढून घ्यायचा. आता मी दुसरा बॅटर टाकून घेते. हे बघा सेम प्रोसेस आहे, जास्त मोठा करायचा नाही, किंवा हवंच असेल तर तुम्ही मोठासुद्धा ह्याला रवा डोसा करू शकता, म्हणजे पेपर डोसा बोलतो आपण. तर बघा ह्यालासुद्धा किती छान जाळी आली आहे आणि 1-2 मिनटातच, 1च मिनटामध्ये स्लो गॅसवर खूप छान असा क्रिस्पी डोसा तयार होतो हा. इकडे बघू शकता याचा कडकपणा तुम्ही बघू शकता. हे बघा किती सहजपणे आपले डोसे तयार व्हायला लागलेले आहेत. तर झटकीपट तुम्ही सकाळच्या टायमा म्हणजे घाईच्या वेळेसुद्धा हा डोसा ना तयार करू शकता. फक्त रवा, दही आणि पोहा घ्यायचा आणि चांगलं वाटण करून 10 मिनटातच हा डोसा तयार होतो. आता हे मी सर्व करून घेते. हे बघा आता पुन्हा एकदा मी बॅटर टाकून घेतलं आहे आणि छान असा हा डोसासुद्धा तयार झालेला आहे. फक्त आणि फक्त अर्धा 1 मिनटातच हा डोसा तयार होतो स्लो गॅसवर. हे बघा, किंवा ही आंबोळी तयार होती खाण्यासाठी. तर मस्त असे परफेक्ट डोसे झालेले आहेत आपले. आता मी एका प्लेटमध्ये गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये सकाळ सकाळचा गरमागरम आणि हेल्दी नाश्ता खाण्याची वेगळीच मजा असते आणि खूप छान आहे हे डोसे. एकंदरीत इतके हेल्दी आहेत कारण आपण याच्यामध्ये पोहेसुद्धा वापरलेत, रवासुद्धा वापरलेत. जसं रव्याचं आपण उत्तम काय बोलतात त्याला, अप्पम अप्पम वगैरे ते बनवतो. तर रवा आणि पोहा तर आपल्याला माहिती आहे, पोहा तर किती हेल्दी असतो आपल्यासाठी. ते इकडे बघू शकता इतकं भारी झालेलं आहे मस्त. आणि ही चटणी जी आहे ही खोबऱ्याची चटणी मी जस्ट बनवलेली आहे, पण मी याचा व्हिडिओ दाखवला नाही. पण ह्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे सेम प्रोसेसची, तर तुम्ही नक्की जाऊन बघा. खोबऱ्याची चटणी घरच्या घरी अशी डोशासोबत खाण्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. तर मी ही बनवलेली आहे आता खोबऱ्याची चटणी, कारण मला आज डोसे बनवायचे होते नाश्त्याला, त्यामुळं चटणी वगैरे मी सगळं बनवलेली आहे. आणि इकडे तुम्हाला मी दाखवते हा आपला रवा डोसा बघा किती चांगला झालेला आहे. तुम्ही बघू शकता इतका छान नरम लुसलुशीत सॉफ्ट असा रवा डोसा तयार झाला आहे, किंवा आपली आंबोळी तयार झाली आहे खाण्यासाठी. ते हे बघू शकता इतका नरम सॉफ्ट झाला की हातातून सुद्धा सटकला जातोय. याचा टेक्स्चर बघायचा, जाडपणा बघा तुम्ही, ना जास्त जाड आहे ना जास्त पातळ आहे. तुम्हाला मी कट करून दाखवते. इकडे बघू शकताय बघा परफेक्ट असा रवा डोसा आंबोळी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी. बघा बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते. असे गरमागरम डोसे बनवायचे सकाळ सकाळ रव्याचे, खूप चांगले लागतात, खूप चव आहे याला, नेहमीच्या डोशापेक्षा खूप छान लागतात हे. तर बघा किती मस्त वाटतात हे. आता मला काही राहत नाही म्हणून मी बघते याला टेस्ट करून. हे बघा मस्त झालेले आहे डोसे आपले. हे असं मस्त 2-3 डोसे घ्यायचे, थोडी खोबऱ्याची चटणी घ्यायची आणि सर्वांनी आपले सकाळ सकाळ असा हेल्दी नाश्ता करायचा. हे बघा रवा, पोहा आणि दहीचा हा डोसा तयार केला आपण. खूप छान झालेले आहे. चटणीचा फ्लेवर इतका भारी आला आहे मस्तपैकी, आणि डोशाची तर वेगळीच बात आहे, किती मस्त लागतो आहे हा डोसा. याच्यामध्ये दहीचा एक थोडासा नॉर्मल आंबटपणा पण आला आहे आणि पोहा आणि रवा खूप छान असं वाटतं आहे बघा. मला तर राहत नाही, मी पूर्ण 2-3 बाईट घेतलेले आहेत. तुम्ही पण या सगळे खायला आणि नक्की हा ट्राय करा. थंडीच्या दिवसात असे हेल्दी नाश्ता नक्की खाल्ला पाहिजे. लहान मुलाला सुद्धा तुम्ही 2-4 डोसे असे बनवून टिफिनमध्ये अशी घडी करून देऊ शकता, सोबत केचप किंवा अशी खोबऱ्याची चटणी बनवून तुम्ही देऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही आंबोळी आपल्या रवा डोसाची रेसिपी, तर नक्की ट्राय करा एकदा. हे बघा मस्त झालेला आहे. सकाळ सकाळ नाश्ता मी तयार केलेला आहे आणि तुम्ही पण असे हेल्दी खात राहा आणि स्वस्त राहा, मस्त राहा सगळ्यांनी. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त